नमस्कार मित्रांनो. तर बोल रनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आजकाल तर सरकारी नोकरी मिळणे खूपच मुश्किल झालेले आहे आणि पेन्शन तर एकदम दूरचीच गोष्ट आहे. तर सध्या शासकीय नोकरी नसतानासुद्धा आपण आपल्या पेन्शनची तरतूद आपल्या भावी जीवनासाठी करून ठेवणे खूप जरुरीचे आहे. किंवा म्हातारपणामध्ये किंवा जेव्हा आपण 60 वर्षाचे हो त्याच्यानंतर आपले मुलं बाळे आपला सांभाळ करतीलच असे नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःचे आर्थिक नियोजन करून आपली पेन्शन किंवा आपल्याला 60 वर्षानंतर एक विशिष्ट उत्पन्न दर महिना किंवा दर वर्षाला मिळत राहील याची सोय करणे खूप जरुरी आहे. तर आज आपण शासकीय नोकरी नसतानासुद्धा आपल्या वयाच्या 60 वर्षे झाल्यानंतर पेन्शन कशी मिळवायची किंवा त्याच्यासाठी कशी आर्थिक तरतूद करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सरकारी शासन निवृत्ती योजना. तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये 18 ते 65 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो. त्यासाठी 6,000 दरवर्षी त्याला त्या योजनेमध्ये टाकावे लागतात. म्हणजे रफली महिना 500 रुपये देऊनसुद्धा तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये थोडे थोडे पैसे टाकून वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक निश्चित पेन्शन आणि काही तुम्हाला जसं रिटायर झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना एक ग्रॅज्युटी भेटते, त्याची एक ग्रॅज्युटी पण तुम्हाला कर सवलतीसहित या योजनेमधून मिळू शकते. त्याच्यानंतर अटल पेन्शन योजना ही 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांसाठी आहे. याच्यामध्ये किमान 1,000 ते 14,000 रुपये तुम्ही टाकू शकता. निवृत्तीनंतर तुम्हाला 1,000 ते 5,000 प्रति महिना हमी असलेली ही योजना आहे. आणि या योजनेमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही बँक किंवा ऑनलाईन माध्यमातून या योजनेमध्ये अकाउंट उघडू शकता. त्याच्यानंतर EPF म्हणजे एम्प्लॉईड प्रोव्हिडंट फंड म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. संघटित क्षेत्रातील म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे कंपनी असेल किंवा तुमची जी ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी संस्था असेल, तर याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% आणि त्या एम्प्लॉयरच्या म्हणजे जी कंपनी आहे किंवा जी संस्था आहे तिने 12% असे मिळून तुमच्या प्रोव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा केले जातात. आणि तुमचं 60 वर्ष वय झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन ही कर सवलतीसहित या योजनेमधून मिळू शकते. त्याच्यानंतर विमा योजना. तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या खाजगी आणि सरकारी यांच्या विमा योजना पण अवेलेबल आहे. याच्यामधून पण तुम्ही निवृत्तीनंतर एक विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून मिळवू शकता. तर ॲन्युटी योजना म्हणजे तुम्हाला एकर कमी किंवा लमसममध्ये एकदाच त्या योजनेमध्ये पैसे टाकायचे असतात. म्हणजे 1,00,000, 2,00,000, 5,00,000 आणि तुम्हाला 60 वर्षे झाल्यानंतर त्या योजनेवरील चक्रवाढ व्याजाचं मिळून तुम्हाला 60 वर्षानंतर एक विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते. याचा महत्त्वाचा फायदा आहे म्हणजे तुम्हाला आयुष्यभर एका निश्चित उत्पन्नाची हमी मिळते. त्याच्यानंतर पेन्शन योजना. इतर खाजगी कंपन्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या पेन्शन योजना आहेत. याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे हप्ते म्हणजे जसं तुम्ही विम्याचा प्रीमियम भरता, विम्याचा हप्ता भरता, त्याच प्रकारे या पेन्शन योजनेचा तुम्ही हप्ता भरून एक निश्चित रक्कम त्याच्यामध्ये टाकून 60 वर्षानंतर तुम्ही पेन्शन मिळवू शकता. म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीतील योजना. तर मित्रांनो, आतापर्यंत मी सांगितलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजना, अटल पेन्शन योजना आणि भविष्य निर्वाह निधी, तर याचा वार्षिक जे चक्रवाढ व्याजाचा दर आहे तर तो 8 ते 10% मॅक्सिमम असू शकतो. आणि बाकीच्या विमा योजनेचा 6, 7, 8 याच टक्क्यांमध्ये तुम्हाला वार्षिक चक्रवाढ व्याजदर दिसून येईल. परंतु म्युच्युअल फंडमधील जो सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 14% असे वाढीव 4% उत्पन्न मिळते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पेन्शन स्कीमसाठी दर महिन्याला एक विशिष्ट अमाऊंट म्हणजे त्याला SIP सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात, तर तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत तुम्ही हा प्लॅन टाका, एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला टाका आणि त्याच्यावर तुम्ही SWP म्हणजे दर महिन्याला निश्चित रक्कम काढून घेणे. म्हणजे तुमच्या साचलेल्या एकूण रकमेच्या जर तुम्ही 6% कमी रक्कम जर दरवर्षी जर घेत असाल तर तुमच्याकडील पैसे कधी संपणार नाही आणि ती रक्कम तुम्ही आयुष्यभर काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर निवृत्त निधी. तर कोणतीही व्यक्ती निवृत्त निधीमध्ये एक विशिष्ट रक्कम टाकू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
तर इतर पर्याय, आता एक झालं तुमचं शासकीय निवृत्ती योजना, दुसरं विमा योजना, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं म्युच्युअल फंड आणि चौथं आहे रिव्हर्स मॉर्गेज. रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे आता तुम्ही समजा ऑलरेडी 60व्या वर्षीपर्यंत पोहोचलेला आहात आणि तुम्ही तुमच्या निवृत्तीची काही तरतूद केली नाही, तर आता तुमच्याकडे जर एकरकमी मोठी रक्कम असेल तर ती रक्कम तुम्ही विमा कंपन्यांकडे, म्युच्युअल फंडकडे किंवा बँकांकडे ठेवून त्याच्यावरून त्याच्या जे व्याजदर आहे तर त्या व्याजाच्या रूपाने तुम्ही निश्चित एक पेन्शनची अमाऊंट मिळवू शकता. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक बचत योजना, याच्यामध्ये तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये याच्यामध्ये गुंतवू शकता आणि 7.5% वार्षिक याचं जे उत्पन्न बनेल ते ॲज अ पेन्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला इतर बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पण नवीन नवीन योजना सतत चालू असतात, त्याची तुम्ही माहिती घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करून एक निश्चित पेन्शन तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता. तर मित्रांनो, वरील पर्यायाचा वापर करून आपण लवकरात लवकर जर आपल्या पेन्शनच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायला जर चालू केली तर निश्चितपणे आपलं म्हातारपण, आपलं जे निवृत्तीनंतरचं आयुष्य आहे ते सुखी समाधानाचे आणि म्हणजे आर्थिक विवेचना अभावी कोणावर डिपेंड नसताना, आपल्या मुलांबाळावर डिपेंड नसताना आपण आपल्यासाठी आर्थिक तरतूद केली तर आपलं पुढचं आयुष्य निवांत जाऊ शकतं. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, तुम्हाला याच्यातून ज्ञान भेटलं असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ शेअर करा, याच्यावर कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.